नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके आपल्या सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. नुकतीच आपली 12वीची एक्झाम झालेली आहे आणि आता आपण एम-एस-टी सी-ई-टीची तयारी करत आहोत. या वर्षीपासून एम-एस-टी सी-ई-टी ही 2 वेळा एक्झाम आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर पी-सी-बी आणि पी-सी-एम नावाचा ग्रुप आहे. त्या पी-सी-एम आणि पी-सी-बी नावाच्या ग्रुपमध्ये केमिस्ट्री हा कंपल्सरी कोर्स आहे. तर केमिस्ट्री कोर्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की टोटल सिलेबस आपल्याला याच्यामध्ये काय आहे आणि कोणत्या सब्जेक्टला, कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे किंवा किती वेटेज आहे, ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. तर बघा, आपल्याला बघितलं तर पी-सी-बी आणि पी-सी-एम नावाच्या ग्रुपमध्ये केमिस्ट्री तर सुरुवातीला 11वी स्टँडर्ड बघितलं आणि 12वी स्टँडर्ड पाहिलं तर 11वी स्टँडर्डमध्ये टोटल आपल्याला 10 टॉपिक आहेत आणि 12वी स्टँडर्डमध्ये टोटल आपल्याला किती टॉपिक आहेत तर 16 टॉपिक आहेत. हे 10 टॉपिक प्लस हे 16 टॉपिक टोटल आपल्याला किती टॉपिक होतात? 26 टॉपिक होतात. त्या 26 टॉपिकवर आपल्याला काय करायचं आहे तर एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम द्यायची. आता याचं वेटेज जर चेक केलं तर याचे वेटेज किती पर्सेंट आहे तर ते आहे 20% आणि 12वीचं वेटेज किती आहे ते आहे 80%. याचाच अर्थ टोटल एक्झाम आपली किती मार्काची आहे तर टोटल एक्झाम आपली 50 मार्काची. टोटल एक्झाम किती मार्काची आपली 50 मार्काची. 50 मार्क म्हणजे आपण जर पर्सेंटेज पकडलं 100% पकडलं तर ते 100% मधलं 80% ही 12वीचा वेटेज दिलेला आहे आणि 20% हे 11वीचं वेटेज दिलेलं आहे. आता हे 20% म्हणजे किती क्वेश्चन्स येणार आहेत आपल्याला तर 10 मार्कचे क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवर येणार आहेत आणि 40 मार्कचे क्वेश्चन्स हे 12वीच्या सिलेबसवर येणार आहेत. 10 मार्क हे कितीचे असेल 11वीचा सिलेबस असेल आणि 40 मार्क किती असेल 12वीच्या पेपरवर असेल. आता यासाठी असणारा टाईम जर बघितला आपण तर तो टाईम किती आहे तर तो टाईम आहे 45 मिनिट्स. किती आहे 45 मिनिट्स. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचं जर आपण ॲडिशन केलं तर ते ॲडिशन केलं तर टोटली आपल्याला 90 मिनिट्स आहेत. तर 90 मिनिट्समधलं मिनिटमधील 45 मिनिट्स हे फक्त केमिस्ट्रीला आहेत आणि 45मध्ये आपल्याला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तर 45मध्ये आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. याचाच अर्थ आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 1 मिनिटापेक्षा कमी आपल्याला वेळ भेटणार आहे आणि तेवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. असे क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढे इझिली आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता काही क्वेश्चन्स असे आहेत की ते क्वेश्चन्स आपण 10 सेकंदमध्ये सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि काही क्वेश्चन्स असे आहेत की ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 1 मिनिटपेक्षा जास्त वेळ लागतो. तर हे जे सर्व कंपॅरिझन करून आपले जे टेस्ट सिरीज चालू होतील त्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला समजेल की आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळ लागतो. हा वेळ आपल्याला कमीत कमी किती वेळापर्यंत आणायचा आहे तो आणायचा आहे 40 मिनिट्सपर्यंत. म्हणजे 40 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचे आहेत हे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आज आपण या एम-एस-टी सी-ई-टीच्या कोर्सला स्टार्ट करत आहोत. त्या कोर्समधला पहिला जो टॉपिक आहे जो 11वी स्टँडर्डमधला आहे तो तो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. कोणता आहे? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमधला आपल्याला काय बघायचं आहे खूप सिंपल टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये फक्त किती क्वेश्चन येणार आहेत एम-एस-टी सी-ई-टीला तर एकच. 11वीचे 10 टॉपिक आहेत. त्या 10 टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये किती क्वेश्चन येणार आहे तर एकच. मॅक्झिमम एक क्वेश्चन त्याच्यातून येणार आहे. काही वेळा काही टॉपिकमधला एकही क्वेश्चन्स येणार नाहीत. पण तसं जर आपण अप्रॉक्सिमेटली पकडलं तर प्रत्येक टॉपिकमध्ये एक क्वेश्चन येणार आहे. चला आपण स्टार्ट करू सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर काही डाटा मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. ह्या डाटामध्ये आपण काय केलेलं आहे टोटल टेक्स्टबुक ॲनालिसिस केलेलं आहे आणि पाठीमागच्या 4-5 क्वेश्चन पेपर म्हणजे 5 वर्षापासून 2020 पासून ते 2025 पर्यंत आत्तापर्यंत सी-ई-टीला कोणकोणते क्वेश्चन्स आलेत, त्या क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहेत, ते टॉपिक एकत्र करून आपण त्याचा काय केलेलं आहे सिलेबस तयार केलेला आहे, त्या नोट्स तयार केलेले आहेत आणि ते जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं तर त्यातून 100% तुम्हाला काय येणार आहेत क्वेश्चन्स येणार आहेत. आम्ही दिलेल्या नोट जर तुम्ही वापरल्या तर 101% मी सांगतो की तुमचं पर्सेंटाईल अबाव 90% जातं. अबाव 90%. त्या पुस्तकाच्या बाहेरचा एकही त्या क्वेश्चनच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही हे मी गॅरंटी देतो. कारण मी आतापर्यंत हे 2020 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यानुसार आपण काय केलेलं आहे सिलेबस किंवा आपण टेस्ट सिरीज तयार केलेली आहे. चला आपल्याला बघायचं आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर काही बेसिक कन्सेप्ट सिंपल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला शिकायचा आहे. तर केमिस्ट्रीमध्ये पहिला जो इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या टॉपिकमधला तो आहे मॅटर. कोणता आहे? मॅटर. मॅटर म्हणजेच काय? आता आपल्याला माहिती आहे की मॅटर कसा होतो.
आता आपल्याला शाळेत भांडणं होतात, कॉलेजमध्ये भांडणं होतात. हे भांडणं होण्यासाठी किती लोकांची गरज असते रे? किती लोकांची? तर 2, कमीत कमी 2. स्वतःच्या स्वतःमध्ये भांडणं होतात का? तर होत नाहीत. कमीत कमी किती लोकं पाहिजेत आपल्याला भांडणं करण्यासाठी? कमीत कमी 2 लोकं पाहिजेत. तसंच हा मॅटर आहे, तो मॅटर तयार होण्यासाठी सुद्धा 2 गोष्टीची गरज आहे. कमीत कमी 2 गोष्टीची. म्हणजेच काय? व्हेनेव्हर 2 ऑर मोर पार्टिकल कंबाईन टुगेदर, व्हेनेव्हर 2 ऑर मोर पार्टिकल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टिकल ज्यावेळी एकत्र होतात, त्यावेळी काय तयार होतं? मॅटर तयार होतं. तसं भांडणासारखं, भांडणं होण्यासाठी किती लोकांची गरज आहे? कमीत कमी 2 लोकांची गरज आहे. तसंच मॅटर तयार होण्यासाठी किती लोकांची गरज आहे? किती पार्टिकलची गरज आहे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टिकल ज्यावेळी एकत्र येतील, त्यावेळी जी गोष्ट तयार होते, त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? मॅटर म्हटलं जातं. आता हा मॅटर आपल्याला डेफिनेशन जर विचारले त्याची, तर तो मॅटर काय करतो? त्या मॅटरला काहीतरी काय आहे? मास आहे. काहीतरी काय आहे? मास आहे. विदाऊट मास एखादी गोष्ट तयार एक्झिस्ट होऊ शकत नाही. म्हणजे मॅटर तयार व्हायचं असेल, तर त्याला काय पाहिजे? मास पाहिजे आणि मास बरोबर काहीतरी व्हॉल्यूम, काहीतरी स्पेस त्यानं काय केला पाहिजे? ऑक्युपाय केला पाहिजे. म्हणजे मॅटर तयार होण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज पडली. म्हणजे मॅटर कुणाला म्हणायचं? ज्याला काहीतरी मास आहे. त्याला काहीतरी मास आहे. काहीतरी मास असून त्याला काय असलं पाहिजे? काहीतरी त्याने स्पेस ऑक्युपाय केला पाहिजे. आणि हे दोन्ही गोष्टी जो करतो, त्याला काय म्हणायचं? आपल्याला मॅटर म्हणायचं. म्हणजे आपल्या सभोवताली दिसणाऱ्या सर्व गोष्टी, आपल्या सभोवताली दिसणाऱ्या सर्व गोष्टीला आपल्याला काय म्हणता येतील? मॅटर म्हणता येईल. म्हणजे माझ्या हातातला पेन असेल, मी असेल किंवा हा चष्मा असेल, कोणी ज्या गोष्टी आपल्याला नेकेड आयजनं दिसतात, ह्या सर्वच गोष्टी काय आहेत? मॅटर आहेत. आता काहींनी म्हणतील की एअर मॅटर आहे का? तर आहे. कारण एअरला काहीतरी काय आहे? मास आहे आणि तो काहीतरी काय करतो? स्पेस काय करतो? ऑक्युपाय करतो. म्हणजेच मॅटर म्हणजे काय? मॅटर हॅव्हिंग सम मास आणि ऑक्युपाय सम स्पेस इज कॉल्ड एज मॅटर. आता या मॅटरमध्ये परत 2 गोष्टी आपल्याला डिफाईन करायच्या आहेत किंवा डिस्टिंग्विश करायचं आहे. त्या मॅटरमध्ये परत 2 टाइप्स पडले. एक आहे काय? एक प्युअर आणि दुसरं आहे इम्प्युअर किंवा त्यालाच काय म्हणलं जातं? मिक्सचर म्हणलं जातं. मॅटरमध्ये परत 2 टाइप्स पडले काय? एक प्युअर मॅटर आणि दुसरा इम्प्युअर. तर इम्प्युअरलाच काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं मिक्सचर. त्यालाच काय म्हटलं जातं? मिक्सचर. मग काय प्युअर मॅटर म्हणजे काय? इट हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन ऑर डेफिनाइट कंपोजिशन. प्युअरलाच काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये बघायचं आपल्याला? तर बघायचं आहे डेफिनाइट कंपोजिशन. हे फिक्स असलं पाहिजे. जे कंपोजिशन बघायचं आहे, ते कंपोजिशन कसं असलं पाहिजे? फिक्स असलं पाहिजे. आणि मिक्सचर जर बघितला, तर त्याच्यामध्ये इनडेफिनाइट कंपोजिशन. काय ते? इनडेफिनाइट कंपोजिशन. आता डेफिनाइट कंपोजिशन म्हणजे काय आणि इनडेफिनाइट कंपोजिशन म्हणजे काय? आता इनडेफिनाइट समजून घ्या. आता मिक्सचर करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? समजा आपल्याला आता सरबत करायचं आहे. आता प्रत्येकाने काय केलं? सरबत केला. तर सरबत करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे? तर एक गरज आहे आपल्याला काय पाहिजे? शुगर पाहिजे. बरं. अजून काय पाहिजे आपल्याला? तर आपल्याला वॉटर पाहिजे. काय पाहिजे? वॉटर पाहिजे. अजून काय पाहिजे? तर त्याच्यामध्ये लेमन पाहिजे. काय पाहिजे? लेमन आणि बाकीचे आपण काय मटेरियल आपण ॲड करतो ते. मग आता ह्या गोष्टीमध्ये आता एक्स या व्यक्तीनं काय केलं? सरबत तयार केला. वाय या व्यक्तीनं काय केलं? सरबत तयार केला. दोन्हीने केलेला सरबत यांची टेस्ट दोघांची सेम असेल का रे? 100% नसणार आहे. कारण प्रत्येकाने घेतलेला अमाउंट म्हणजे कशाचं? कंपोजिशन, साखरेचं कंपोजिशन वेगळं असेल, पाण्याचं कंपोजिशन वेगळं असेल, घेतलेल्या लिंबूचं कंपोजिशन वेगळं असेल. हे वेगळं असल्या कारणाने तर काय झालं ह्याच्यामध्ये? कंपोजिशन काय झालं? चेंज झालं. काय झालं? कंपोजिशन चेंज. ज्यावेळी कंपोजिशन चेंज होतो, तयार होणार मॉलिक्यूल एकच आहे. काय तयार होणार आहे आपला? तर सरबतच तयार होणार आहे. तयार काय होणार आहे? सरबत. पण सरबत तयार करण्यासाठी काय फिक्स प्रोपोर्शन आहे का? नाही. साखर एवढीच ग्रॅम घेतली पाहिजे, पाणी एवढंच ml घेतलं पाहिजे, लिंबू एवढंच घेतलं पाहिजे. हे काय फिक्स आहे का? तर अजिबात नाही. डिपेंड अपॉन कशानुसार आहे ते? टेस्टनुसार. डिपेंड अपॉन कशावर आहे? कोण व्यक्ती तयार करते, त्या व्यक्तीनुसार ती गोष्ट डिपेंड करते. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतेही फिक्स कंपोजिशन नाही. म्हणजेच त्याला आपण म्हटलं इनडेफिनाइट कंपोजिशन. जे इनडेफिनाइट कंपोजिशन तयार होतं, त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? मिक्सचर म्हटलं जातं. त्या गोष्टीला काय म्हटलं? मिक्सचर. आणि ज्याच्यामध्ये डेफिनाइट कंपोजिशन असेल, त्याला काय म्हटलं जातं? प्युअर सबस्टन्स. त्याला काय म्हणायचं? प्युअर सबस्टन्स. ह्या प्युअर सबस्टन्समध्ये परत 2 भाग पडतात. प्युअरमध्ये आहे, एक आहे इलेमेंट. काय आहे प्युअरमध्ये? इलेमेंट. आणि दुसरा जो आहे तो आहे कंपाऊंड. एक आहे इलेमेंट आणि दुसरं कोण आहे? कंपाऊंड. तर इलेमेंट आपल्याला माहिती आहे की पिरियडिक टेबलमध्ये किती एलिमेंट प्रेझेंट आहेत? तर टोटल 118 एलिमेंट प्रेझेंट आहेत. किती प्रेझेंट आहेत? 118 एलिमेंट.
आता हे इलेमेंट कोणाला म्हणायचं? दे कॅनॉट बी सेपरेटेड किंवा कॅनॉट बी ब्रोकन डाऊन सिम्पलर केमिकल फॉर्म्युला. म्हणजेच काय, जर मी काय घेतलं की आयर्नचा रॉड घेतला, काय घेतला? आयर्नचा रॉड. म्हणजे हा खूप मोठा रॉड घेतला आणि ह्या खूप मोठ्या रॉडचे छोटे छोटे पीसेस केले. काय केले? छोटे छोटे पीसेस. म्हणजे मला काय भेटणार आहे? हा आयर्नचा रॉड आहे आणि याचे छोटे पीसेस केले, म्हणजे हा काय मॅग्नेशियम तयार होईल का? कॉपर तयार होईल का? तर नाही होणार आहे. किती जरी बारका त्याचा पीस केला किंवा त्याची पावडर तयार केली तरी देखील ती पावडर शेवटी कशाची असणार आहे? आयर्नचीच असेल. म्हणजे किती जरी त्याचं ब्रेकडाऊन केलं तरी देखील त्याचं कंपोजिशन, त्याच्यामध्ये असलेल्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी, म्हणजे त्या केमिकल प्रॉपर्टी, ह्या सगळ्या चेंज होणार नाही. ते सेम ॲज इट इज आयर्न राहील. हे सगळे जे इलेमेंट आहेत, जवळपास 118 इलेमेंट, हे सगळेच काय आहेत? प्युअर एलिमेंट आहेत. राहिलं काय? कंपाऊंड्स. आता कंपाऊंड तयार होण्यासाठी फॉर एक्झाम्पल आपण तयार करणार आहे, वॉटर तयार करणार आहे. काय तयार करणार आहे? वॉटर. तर वॉटर म्हणलं की आपल्या लक्षात येते की त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे H2O. वॉटरचा फॉर्म्युला काय? H2O. त्या वॉटरमध्ये कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट आले? तर ते आले हायड्रोजन आणि कोणता आला? ऑक्सिजन. मग ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोघांचं आपण काय केलं? ॲडिशन केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिॲक्शन बघा की 2H2 प्लस काय केलं? O2 गिव्ज राईज टू किती मिळाले मला? 2H2 मिळाले. म्हणजे 2 मॉलिक्यूल कशाचे घेतले? हायड्रोजनचे घेतले आणि एक मॉलिक्यूल कोणाचा घेतला? ऑक्सिजनचा घेतला. त्यावेळी 2 मॉलिक्यूल कशाचे तयार झाले? वॉटरचे मॉलिक्यूल तयार झाले. मी हा रेशो आता फिक्स रेशो जर आपण फक्त कशामध्ये बघितलं? H2O मध्ये बघितलं तर 2 काय आहेत? हायड्रोजन आहेत आणि एक कोण आहे त्याच्यामध्ये? ऑक्सिजन आहे. म्हणजे 2:1 रेशो आहे. समजा मी हा रेशो चेंज केला. समजा काय केला? हा रेशो चेंज केला आणि तो रेशो काय केला मी? तर तो केला 2:2 केला. काय केला हा? 2:2. म्हणजे हायड्रोजन किती घेतले? 2 घेतले आणि ऑक्सिजन काय घेतले? 2 घेतले. म्हणजे काय चेंज केला मी? त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज केलं. चेंज केल्यामुळं जी गोष्ट तयार झाली त्याला वॉटर म्हणता येईल का रे? नाही. त्याचं नाव काय? H2O2. म्हणजेच काय? हायड्रोजन परऑक्साईड. काय आहे ते? हायड्रोजन परऑक्साईड. याचा अर्थ जे कंपाऊंडमध्ये फिक्स कंपोजिशन असेल, फिक्स कंपोजिशन ज्या गोष्टीमध्ये, ज्या सबस्टन्समध्ये, तर त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? कंपाऊंड म्हटलं जातं. तर मिक्सचर जर बघितलं ज्याच्यामध्ये डेफिनाइट कंपोजिशन आहे, तर इनडेफिनाइट कंपोजिशनमध्ये आपल्याला बघायचं आहे मिक्सचर. तर मिक्सचरमध्ये परत 2 टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये कोण आहेत? 2 टाइप आहे मिक्सचरमध्ये. एक आहे होमोजिनियस. कोणता आहे? होमोजिनियस. आणि दुसरा काय बघायचं आहे आपल्याला? हेट्रोजिनियस. तर नावामध्येच आपल्याला दिसतंय होमो आणि हेट्रो. होमो कशामध्ये येऊ दे? मिक्सचर येऊ दे किंवा होमोलॅक्टिक फिजन किंवा हेट्रोलॅक्टिक फिजन. होमो शब्द आला याचा अर्थ त्या ठिकाणी काय असणार आहे? सेम असणार आहे. होमो शब्द आला याचा अर्थ काय तो? सेम असेल. आणि ज्या ठिकाणी हेट्रो हा शब्द आला असेल याचा अर्थ त्या ठिकाणी डिफरंट असेल. आता काय डिफरंट आहे आणि काय सेम आहे ते फक्त आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता काय बघतो आपण? मिक्सचर आणि मिक्सचरमध्ये होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. आता होमोजिनियस बघू आपण. होमोजिनियस म्हणजे 2 गोष्टी ज्यावेळी आपण एकत्र करतो, 2 गोष्टी ज्यावेळी एकत्र करतो, त्यावेळी सिंगल लेयर किंवा युनिफॉर्म लेयर तयार होतो. त्याला म्हणायचं होमोजिनियस. फॉर एक्झाम्पल समजा मी काय घेतलं की व्हिनेगार घेतले. काय घेतले? अल्कोहोल. म्हणजे काय? ॲसिटिक ॲसिड घेतले. काय घेतलेलं आहे? अल्कोहोल. इथेनॉल घेतलं किंवा हां, ठीक आहे. अल्कोहोल घेतलेला आहे. आणि अल्कोहोल मी काय केलं? या ठिकाणी पाणी घेतलं सुरुवातीला. त्या पाण्यामध्ये, वॉटरमध्ये काही अमाऊंट काय केलं? अल्कोहोल ॲड केलं. तरी देखील आता वॉटरचा जो कलर आहे तो कसा आहे? कलरलेस आहे. वॉटरचा कलर कसा आहे? कलरलेस आहे. आणि त्याच्यामध्ये मी ज्यावेळी अल्कोहोल ॲड केलं जाईल त्यावेळी देखील ते कसं असणार आहे? कलरलेस असेल. याचाच अर्थ ते काय तयार करतं? तर ते युनिफॉर्म लेयर तयार करतं. काय तयार करतं ते? युनिफॉर्म लेयर. एकच लेयर. आपल्याला 2 वेगळे लेयर दिसतात का याच्यामध्ये? तर नाही. एकच लेयर दिसला तर त्याला म्हणायचं होमोजिनियस. काय म्हणायचं त्याला? होमोजिनियस सोल्युशन. आणि दुसरं किंवा होमोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 लेयर फॉर्मेशन होतील. काय तयार होतील? 2 लेयर फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं की पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपण ॲड काय केलं? ऑइल ॲड केलं. पाण्यामध्ये काय केलं? ऑइल ॲड केलं. तर आपल्याला काय दिसणार आहे? 2 लेयर वेगळे दिसतील. एक पाण्याचा लेयर खाली दिसेल आणि त्याच्यावर कोणाचा दिसेल? ऑइलचा लेयर. का झाला तसं? तर पाण्याची डेन्सिटी ऑइलच्या डेन्सिटीपेक्षा कशी आहे?
जास्त आहे, त्यामुळे पाणी खाली राहील आणि ऑइल काय राहील, वर राहील. त्या हेट्रोजेनियसमध्ये मग आपल्याला काय बघतो आपण, की जे कंपोजिशन आहे ते कसं आहे, थ्रू आउट युनिफॉर्म नाही. काय नाही ते थ्रू आउट युनिफॉर्म नाही, ते डिस्टर्ब आहे किंवा त्याचे आपल्याला 2 वेगळ्या फेज दिसतात. त्याला काय म्हटलं जातं, हेट्रोजेनियस. म्हणजे आता होमोजिनियस म्हणजे जे तयार होणारं जे सोल्युशन आहे, त्या सोल्युशनला नाव दिलं जातं, की म्हटलं जातं ट्रू सोल्युशन. काय म्हटलं जातं त्याला, ट्रू सोल्युशन. आणि हेट्रोजिनियस ज्याच्यामध्ये आपण बघितलं, की ज्याच्यामध्ये आपल्याला लेयर फॉर्मेशन झाले, त्या हेट्रोजिनियसमध्ये परत 2 गोष्टी असतात. एक असतं सस्पेन्शन आणि दुसरं असतं कोलायडल. एक सस्पेन्शन आणि दुसरं काय, कोलायडल. म्हणजे होमोजिनियस ट्रू सोल्युशन म्हणजे मीठ घेतलं 1 टेबलस्पून आणि पाण्यामध्ये टाकलं 100 ml मध्ये डिझॉल्व्ह केलं, आपल्याला काय दिसणार आहे, एकच लेयर दिसणार आहे. याचा अर्थ आपल्याला काय झालं, ते ट्रू सोल्युशन तयार झालं. पण सस्पेन्शन आणि कोलायडलमध्ये आता ट्रू सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलायडल, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, की कोलायडल सोल्युशन काय घेतलं मी, मिल्क घेतलं 10 ml आणि ते 100 ml पाण्यामध्ये ॲड केलं. किती लेयर दिसतील, तर एकच लेयर दिसतील. मग एक लेयर दिसला, मग ते होमोजिनियस झालं का हेट्रोजिनियस झालं, तर नाही. हे समजून घ्या. कोलायडलमध्ये काय होतं, की दिसताना दिसतंय होमोजिनियस, इट इज लुकिंग लाइक अ होमोजिनियस बट इट इज अ हेट्रोजिनियस. ते दिसताना दिसतंय होमोजिनियस, पण ते कसं आहे, हेट्रोजिनियस. म्हणजे मिल्क घेतलं, पाण्यामध्ये टाकलं, तर आपल्याला सगळं पूर्ण व्हाईट कलरच दिसणार आहे. पाण्याचा वेगळा कलर आणि दुधाचा वेगळा कलर असं दिसणार आहे का त्याच्यामध्ये, तर नाही दिसणार आहे. ते दोन्ही एकच दिसणार आहे. म्हणजे ते काय आहे, कोलायडल आहे. सस्पेन्शन म्हणजेच काय, पार्टिकल काय होतात, तर सस्पेंड होतात. पार्टिकल काय होतात, सस्पेंड. म्हणजेच काय घेतलंय मी, पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये काहीतरी क्रिस्टल टाकले, माती टाकलेली आहे किंवा काय टाकले, तर ती माती किंवा काय पार्टिकल ती काय होते, पाण्याच्या वर काय होते, सस्पेंड होते किंवा यामध्ये अशा पद्धतीने मॉलिक्यूल तयार होतात. तर त्या पार्टिकलला काय म्हटलं जातं, सस्पेन्शन. बघा, सम बेसिक कन्सेप्टमध्ये इम्पॉर्टंट पार्ट इतका आहे मॅटरच्या रिलेटेड. पुन्हा एकदा आपण बघू. तर मॅटर काय, मॅटरमध्ये काय असलं पाहिजे, मास असला पाहिजे. काय असलं पाहिजे, मास. आणि त्यानं काय केलं पाहिजे, काहीतरी स्पेस ऑक्युपाय केला पाहिजे. मॅटर समजला. मॅटर परत डिस्टिंग्विश झाला 2 गोष्टीमध्ये, एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरं काय, इम्प्युअर. त्यालाच काय म्हटलं जातं, मिक्सचर म्हटलं जातं. हे प्युअर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, डेफिनाईट कंपोजिशन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, डेफिनाईट कंपोजिशन. आणि इम्प्युअर किंवा मिक्सचर त्याच्यामध्ये कसं आहे, इनडेफिनाईट कंपोजिशन. कसं आहे ते, इनडेफिनाईट कंपोजिशन. फिक्स कंपोजिशन नाही. प्युअरमध्ये काय आहे, डेफिनाईट म्हणजे कंपोजिशन जे एलिमेंट घेतलं जाईल त्या एलिमेंटचं कंपोजिशन कसं असलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे. मग याच्यामध्ये 2 गोष्टी परत बघितल्या आपण. एलिमेंट बघितला आणि काय बघितलं, कंपाऊंड बघितलं. एलिमेंट म्हणजे काय, 118 एलिमेंट जे पिरियोडिक टेबलमध्ये आहेत ते सगळेच ते कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन सिम्पलर केमिकल फॉर्म, की सिम्पल थिंग. कोणतीही गोष्ट आपण इझिली ब्रेक करू शकत नाही किंवा त्याच्यापासून वेगळा एलिमेंट तयार होत नाही, त्याला सगळ्याला आपण एलिमेंट म्हटलं. कंपाऊंडमध्ये काय, फिक्स प्रपोर्शन आहे. जसं आपण H2चं एक्झाम्पल बघितलं, हायड्रोजन किती पाहिजेत आपल्याला, 2 पाहिजेत. ऑक्सिजन किती पाहिजेत, 1 पाहिजे. हा जर रेशो मी चेंज केला, तर काय केला, हायड्रोजन 2 घेतले, ऑक्सिजन 2 घेतले, तर तयार होणारा मॉलिक्यूल हा वेगळा तयार होतो. त्याचं नाव काय झालं, हायड्रोजन परऑक्साईड. मिक्सरमध्ये परत 2 गोष्टी बघितल्या आपण. एक बघितलं होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं काय, हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस आहे याचा अर्थ ते थ्रूआउट कसं असणार आहे, सोल्युशनमध्ये युनिफॉर्म असणार आहे. कसं असणार ते, युनिफॉर्म. त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रू सोल्युशन म्हणतो. आणि दुसरं जे हेट्रोजिनियस आहे, हेट्रोजिनियसमध्ये परत 2 टाईप्स पडले. एक काय, सस्पेन्शन आहे आणि दुसरं काय, कोलायडल. सस्पेन्शन म्हणजे काय, पार्टिकल त्याच्यावर काय होतात, सस्पेंड होतात, त्याला म्हटलं जातं सस्पेन्शन. कोलायडल दिसताना दिसतंय कसं, होमोजिनियस. इट इज लुकिंग लाईक अ होमोजिनियस बट इट इज अ हेट्रोजिनियस. हे कशावर डिपेंडंट आहे, होमोजिनियस, हेट्रोजिनियस किंवा ट्रू सोल्युशन इज डिपेंड अपॉन द पार्टिकल साईज. कशावर डिपेंडंट आहे, पार्टिकल साईज. ज्याची पार्टिकल साईज खूप कमी आहे, जे नेकेड आईजला दिसत नाही, ते सगळ्या पार्टिकलला आपण ट्रू सोल्युशन म्हणतो. म्हणजे ते पार्टिकल डिझॉल्व्ह झाल्यानंतर जे पार्टिकल दिसतात, तर ते पाहिलं जातं की हे 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असेल, तर ते आपण त्याला 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असेल तर ते होमोजिनियसमध्ये जातं. तर 10 to 100 नॅनोमीटर असेल तर ते कोलायडलमध्ये जातं किंवा 100 नॅनोमीटरपेक्षा जर जास्त असेल तर ते आपण सस्पेन्शन पार्टिकल म्हणतो. हा या ठिकाणी पहिला कन्सेप्ट काय आपला कंप्लीट झाला. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे. म्हणजे ह्या पॉईंटवर, सम बेसिक कन्सेप्टवर, तर तुम्हाला ओळखण्यासाठी विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज प्युअर ऑर इम्प्युअर किंवा होमोजिनियस आहे का हेट्रोजिनियस आहे, ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यावर विचारले जातील. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की दुसरा की एसआय युनिट. तर एसआय युनिट म्हणजे काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स.
म्हणजे जगाच्या पातळीवर कुठं जरी गेलं तरी देखील सगळ्या ठिकाणी काय असलं पाहिजे, सेम युनिट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, सेम युनिट. तर त्यालाच काय म्हणलं जातं, एसआय युनिट म्हणलं जातं. आता एसआय युनिट म्हणजे आता खूप सारे युनिट आहेत. त्याच्यामध्ये आपण माहिती आहे की सीजीएस आहे. दुसरं कोण आहे, एमकेएस आहे. सीजीएस युनिट आहे, एमकेएस युनिट आहे, एसआय युनिट आहे. पण जगाच्या पातळीवर ज्याला मान्यता मिळाली आर्बिट्ररी युनिट्सला, म्हणजेच कोणती, एसआय, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट आपल्याला कोणाचे किती आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. आता बघा की सीजीएसमध्ये सी म्हणजे काय, सी म्हणजे सेंटीमीटर, जी म्हणजे काय, जी म्हणजे ग्रॅम, यस यस म्हणजे काय, तर यस म्हणजे सेकंद, एम के एस, एम के एस म्हणजे काय, एम म्हणजे मीटर, एम म्हणजे काय, तर मीटर, के म्हणजे काय, के म्हणजे किलोग्राम, आणि एस म्हणजे काय, एस म्हणजे सेकंद. मग ज्यावेळी आता सेंटीमीटर म्हणजे आपल्याला काय मेजर करायचं आहे, तर लेंथ मेजर करायचं. तर लेंथ मेजर करण्यासाठी खूप सारे युनिट आहेत. मग त्याच्यामध्ये सेंटीमीटर आहे, मीटर आहे, किलोमीटर आहे. मग आपल्याला फिक्स काय वापरायचं, किंवा जर आपल्याला काय करायचं आहे, मास मेजर करायचं आहे, तर मास मेजर करण्यासाठी काय आहे, ग्रॅम आहे, किलोग्रॅम आहे. तर खूप सारे युनिट आहेत. टाईम मेजर करायचं आहे आपल्याला, तर काय, सॉरी, सेकंद आहे, मिनिट आहे, अवर आहे, डेज आहेत. म्हणजे असे खूप सारे युनिट्स आहेत. मग आपल्याला खूप सारे युनिट काय करायचे आहेत, इक्वल आणायचं आहे. आणि इक्वल आणण्यासाठी मग जी टेक्निक वापरली जाते त्या टेक्निकला एकत्र करण्यासाठी म्हणून कोणती सिस्टीम आली, तर एसआय सिस्टीम, म्हणजेच काय, इंटरनॅशनल सिस्टीम. तर तुम्हाला काय करायचे आहेत, सगळ्यांचे युनिट आपल्या लक्षात राहिले पाहिजेत. त्या युनिटवर तुम्हाला काय विचारलं जाईल, क्वेश्चन विचारला जाईल की कशाचं युनिट काय आहे. टेम्परेचर असेल तर त्याचं युनिट काय, एसआय युनिट काय, किंवा मास असेल तर त्याचं एसआय युनिट काय. तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय केलं जाईल, एसआय युनिट वगैरे विचारले जातील. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मास मेजर करायचं. बघा सगळे युनिट लक्षात ठेवा व्यवस्थित. मास, मास मेजर करायचं आहे, ती एसआय युनिट याची काय आहे, केज. म्हणजे कधीही इथून पुढे तुम्हाला न्यूमेरिकल विचारले किंवा कोणाचं युनिट विचारलं एसआय युनिट, तर लक्षात ठेवायचं मासचं युनिट काय आहे, तर ती केज आहे. त्यानंतर टेम्परेचर मेजर करायचं असेल आपल्याला, काय मेजर करायचं आपल्याला, टेम्परेचर. तर ते टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातं, ते केल्विनमध्ये. टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातं, केल्विनमध्ये. त्यानंतर टाईम मेजर करायचं आपल्याला, काय करायचं आहे, टाईम. तर टाईम कशामध्ये मेजर करायचं, सेकंदमध्ये. टाईम कशामध्ये करणार आपण, सेकंदमध्ये. करंट मेजर करायचं असेल, करंट, तो कशामध्ये मेजर करतो आपण, ॲम्पियरमध्ये. करंट कशामध्ये मेजर करतो, ॲम्पियरमध्ये. किंवा मग बाकीचे जेवी मोल कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचे युनिट पण काय, नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचं असेल तर मोल. हे युनिट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. युनिटनुसार तुम्हाला विचारतील डेन्सिटीचं युनिट काय, किंवा अजून वेगवेगळे फॉर्म्युले विचारतील, त्याचे युनिट विचारलं जातील, फॉर्म्युला दिला जाईल आणि युनिट विचारलं जाईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला डेन्सिटी व्हॉल्यूम आता बघितला, व्हॉल्यूम राहिलं. व्हॉल्यूम कशामध्ये मेजर केलं जातं, तर ते मीटर क्यूबमध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये मेजर केलं जातं, मीटर क्यूबमध्ये. म्हणजे हे खूप सारे युनिट्स आहेत. तर ते खूप सारे युनिट न लक्षात ठेवता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, की एसआय युनिट लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल स्टँडर्ड. म्हणजेच काय, व्हॉल्यूम मेजर करायचं आहे आपल्याला, ते मीटर क्यूबमध्ये मेजर करायचं आहे. मास मेजर करायचा आहे, तो किलोग्राममध्ये मेजर करायचा आहे. टेम्परेचर असेल तर केल्विन, टाईम असेल तर सेकंद, करंट असेल तर ॲम्पियर. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजेल कसे टाईपचे क्वेश्चन्स असतात. आता विचारला आपल्याला, व्हॉट इज द युनिट ऑफ डेन्सिटी. काय क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द युनिट ऑफ डेन्सिटी. त्याच्या आधी आपल्याला डेन्सिटी म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. तर डेन्सिटी म्हणजे काय, तर डेन्सिटी इज नथिंग बट दी मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. आता ह्या मास अपॉन व्हॉल्यूममध्ये मासचं युनिट आपल्याला माहिती आहे काय आहे, ते के जे. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, मीटर क्यूब. मग मी ती व्हॅल्यू पुटअप केली, काय केली, मासचं युनिट काय आहे, के जी. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, मीटर क्यूब. म्हणजेच काय मिळालं, हे मीटर क्यूब आहे. म्हणजे त्याचं काय, वर गेल्यानंतर काय होणार आहे, रेस टू -3 होईल. म्हणजे के जी मीटर पर क्यूब. काय झालं, के जी मीटर पर, के जी पर मीटर क्यूब. तर हे युनिट कशाचं मिळालं आपल्याला, डेन्सिटी. काही ठिकाणी तुम्हाला काय दिलं जाईल, के जी पर लिटर दिलं जाईल, किंवा काय दिलं जाईल, के जी पर डी एम क्यूब दिलं जाईल. हे लिटर पण कशाचं आहे, युनिटच आहे, कशाचं, व्हॉल्यूमचं आहे. त्यानंतर कोण आहे, लिटर डी एम क्यूब पण काय आहे, व्हॉल्यूमचं आहे. अजून कोण आहे, सेंटीमीटर क्यूब. हे सगळे युनिट आहेत. पण याचा युनिट कोण आहे त्याचा, तर मीटर क्यूब आहे. मग डेन्सिटीचं जर याचा युनिट तुम्हाला विचारलं तर के जी पर मीटर क्यूब हे काय त्याचं युनिट आहे.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे युनिट पण लक्षात ठेवायचे आहेत. ह्या युनिटवर सुद्धा काय आलेत खूप सारे क्वेश्चन्स मागच्या प्रिव्हियस जर आपण क्वेश्चन पेपर बघितले किंवा CETचे क्वेश्चन पेपर बघितले, तर त्या CETच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला त्या युनिटवर आपल्याला क्वेश्चन सापडतात. त्यानंतर आपल्याला मोल कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे, की मोल कसं कॅल्क्युलेट करायचं. आता तुम्हाला वेट दिलं जाईल, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मोल कॅल्क्युलेट करायचं. समजा तुम्हाला सांगितलं की 0.4 ग्रॅम ऑफ NaOH कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल ऑफ 0.4 ग्रॅम ऑफ NaOH. तर ज्या ठिकाणी मोल कॅल्क्युलेट करायचं आहे, मोल कॅल्क्युलेट करायचं असेल, त्यावेळी लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट कशामध्ये दिली आहे आपल्याला, तर ग्रॅममध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे, ग्रॅममध्ये दिलेलं असेल, तर लक्षात ठेवा फॉर्म्युला, तर मोल इज इक्वल टू गिवन मास. मोल म्हणजे काय, गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. म्हणजे आपल्याला ज्याचे कॅल्क्युलेट करायचं, काय क्वेश्चन विचारला होता, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ काय, तर NaOH. तर आपल्याला काय माहीत पाहिजे, तर किती दिले, 0.4 ग्रॅम दिला असेल, 4 ग्रॅम ऑफ NaOH दिले, आणि आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. मग हे करत असताना आपल्याला सांगितलं गिवन मास किती आहे, गिवन मास तर ते 4 आहे. तर मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे NaOHचं आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. तर त्याच्यामध्ये काय करणार, Na प्लस ऑक्सिजन प्लस हायड्रोजन, सोपं आहे ह्याच्यामध्ये. तर हे सगळं तुम्हाला ॲटॉमिक मास तिथं दिलेलं जाईल, त्यामुळे पाठ करायची पण काही गरज नाही. NAचं काय दिलेलं आहे, 23 आहे. ऑक्सिजन किती आहे, 16 आहे. हायड्रोजन किती आहे, 1 आहे. या सगळ्यांची ॲडिशन केली, किती मिळाले आपल्याला, 40. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 4/40 म्हणजे किती मिळालं मोल, तर ते मिळालं 0. किती मिळालं आपल्याला, 1 मिळालं. किती मिळालं, 0.1. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत, नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचे. मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 मेथड आहे. या 3 मेथडमध्ये बघा, लक्षात घ्या, की आपल्याला दिलेला गिवन डाटा कशामध्ये आहे तो चेक करायचा, आणि तो चेक केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं, कोणता फॉर्म्युला या ठिकाणी युजफुल होणार आहे तो आपल्याला काय करायचा, फॉलो करायचं. म्हणजे आपण काय केलं बघा, दिलेला जो डाटा होता तो कशामध्ये दिलेला होता, ग्रॅममध्ये. गिवन मास कशामध्ये दिलं होतं, ग्रॅममध्ये. आणि मग तो आपल्याला मोलार मास करायचा असेल तर आपण काय केलं, त्याला डिवायडेड बाय काय केलं, मोलार मास केलं. आता एखादी गोष्ट कशामध्ये, व्हॉल्यूममध्ये दिलेली असेल, कशामध्ये दिलेलं आहे, व्हॉल्यूममध्ये दिलेलं असेल, समजा व्हॉल्यूम 20 व्हॉल्यूममध्ये दिलेलं असेल, तर मात्र त्याला काय करायचं, त्याला डिवाइड करायचं 22.4. कितीने डिवाइड करायचं त्याला, 22.4. म्हणजे मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करायचं, दिलेला व्हॉल्यूममध्ये दिलेला असेल DM³ किंवा याच्यामध्ये, तर 22.4 काय करायचं, डिवाइड करायचं. ही काय व्हॅल्यू आहे, तर 22.4 हे काय आहे, तर ॲट काय, STP, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. 22.4 काय, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. तर कॉन्स्टंट व्हॅल्यू काय केलं आपण, दिलेलं व्हॉल्यूम आहे, त्या व्हॉल्यूमला काय करायचं, 22.4 डिवाइड करायचं. जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू काय येणार आहेत आपल्याला, नंबर ऑफ मोल्स. समजा आपल्याला काय दिलं असेल, तर पार्टिकल दिला असेल, काय दिला असेल, नंबर ऑफ पार्टिकल. बघा, मग आता नंबर ऑफ पार्टिकल दिला असेल आणि मग त्याचं कन्व्हर्जन आपल्याला नंबर ऑफ मोलमध्ये करायचं असेल, नंबर ऑफ पार्टिकल दिला असेल आणि तर नंबर ऑफ मोलमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर मात्र त्याला काय करायचं, ॲव्हॅगॅड्रो नंबरनं काय करायचं, डिवाइड करायचं. कशामध्ये, ॲव्हॅगॅड्रो नंबर. बघा, नंबर ऑफ पार्टिकल दिला असेल, मोल कॅल्क्युलेट करायचा आहे, मग काय केलं त्याला, Na म्हणजे काय, ॲव्हॅगॅड्रो नंबर. त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, ती किती आहे, 6.022 इंटू 10⁻23. बघा, ॲव्हॅगॅड्रो नंबर म्हणजेच किती आहे बघा, Na इज इक्वल टू, बघा किती आहे ते, 6.022 इंटू किती आहे, 10⁻23 हे ॲव्हॅगॅड्रो नंबर आहे. म्हणजे काय करायचं, जर पार्टिकलमध्ये दिलेला असेल आणि आपल्याला मोलमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर मात्र काय करायचं, त्याला ॲव्हॅगॅड्रो नंबर काय करायचं. समजा इथं काय दिलं, 40 पार्टिकल दिला असेल, 60 पार्टिकल काही दिला असेल, मग त्या कोर्सला आपल्याला काय करायचं, ॲव्हॅगॅड्रो नंबर जो दिलेला आहे, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला माहीत पाहिजे हा ॲव्हॅगॅड्रो नंबर, तर ह्या ॲव्हॅगॅड्रो नंबरनं काय करायचं, त्याला डिवाइड करायचं. मग आपण 3 गोष्टी शिकलो, ज्याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, तर नंबर ऑफ मोल्स. हे नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 मेथड बघितल्या, म्हणजे डिपेंड कशावरून आहे, गिवन डाटा कशामध्ये दिलेला आहे त्यानुसार. जर गिवन डाटा जर ग्रॅममध्ये दिलेला असेल, ग्रॅममध्ये वेट दिला असेल एखाद्या गोष्टीचं, एखाद्या सबस्टन्सचं, तर मात्र हा फॉर्म्युला यूज करायचा, मोल इज इक्वल टू गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. जे काही वेट दिलेला असेल, जे काही ते वेट घ्यायचं, त्याला डिवाइड बाय काय काय करायचं, ज्याचं वेट दिलं त्यांना मोलार मासनं. आता इथे एक्झाम्पल दिलं तर मी NaOHनं,
तुम्हाला काही दिलं जाईल, KMnO4 दिलं जाईल, K2CR2O7 दिलं जाईल किंवा ऑक्झॅलिक ॲसिड दिलं जाईल. कोणत्याही कंपाऊंडचं तुम्हाला वेट दिलं जाईल आणि तुम्हाला मोल कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं, डायरेक्टली त्याच्या मोलार मासने डिवाइड करायचं. आपल्याला काय भेटेल, नंबर ऑफ मोल्स भेटतील. जर एखादं व्हॉल्यूम दिला असेल, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, क्वेश्चन काय विचारतील, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस किंवा 20 व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट स्टँडर्ड STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. अशा वेळी जी कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला सांगितली ती किती आहे, 22.4 ॲट STP. त्यानं काय करायचं, डिवाइड करायचं जर व्हॉल्यूममध्ये दिलेलं असेल. आणि जर एखादी गोष्ट दिलेला डाटा हा नंबर ऑफ पार्टिकलमध्ये दिला असेल, कशामध्ये दिला असेल, नंबर ऑफ पार्टिकलमध्ये दिला असेल, त्यावेळी मात्र काय करायचं, आपल्याला त्याला अवॅगॅड्रो नंबरनं काय करायचं, डिवाइड करायचं. समजलं. हे मोलवर पण क्वेश्चन्स आहेत. मोलच्या पुढं जाऊन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल, नंबर ऑफ मॉलिक्यूल सांगितलं जाईल. काय सांगितलं जाईल, नंबर ऑफ मॉलिक्यूल. एक मिनटं. हे समजलं. नंबर ऑफ मोल्स ग्रॅममध्ये दिलं तर मोलार मासने डिवाइड करायचं. व्हॉल्यूममध्ये आला तर 22.4 ने डिवाइड करायचं. पार्टिकल आलं की अवॅगॅड्रो नंबरनं डिवाइड करायचं. बस एवढंच. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीमध्ये एकच कॉमन कन्सेप्ट काय, डिवाइड करायचं. मोलार मासनं डिवाइड केलं किंवा 22.4 ने डिवाइड करायचं किंवा अवॅगॅड्रो नंबरनं डिवाइड करायचं. डिपेंड अपॉन आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे. ग्रॅममध्ये, वेटमध्ये दिला असेल, ग्रॅममध्ये दिला असेल तर मोलार मासनं डिवाइड करायचं. व्हॉल्यूममध्ये दिला असेल 22.4 ने डिवाइड करायचं. आणि नंबर ऑफ पार्टिकल दिला असेल तर अवॅगॅड्रोनं डिवाइड करायचं. चला आता आपल्याला ह्याच्या पुढची कन्सेप्ट बघायचं आहे की नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करायचं. तर नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं, नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करावं लागतं. ते आता आपण बघितलं. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारतील, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ते नंबर ऑफ मॉलिक्यूल तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल. त्यावेळी मात्र काय करायचं, आपल्याला की नंबर ऑफ मोल्स घ्यायचे आणि त्या नंबर ऑफ मोल्सला आपल्याला काय करायचं आहे, अवॅगॅड्रो नंबरनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मोलला काय करायचं, अवॅगॅड्रो नंबरनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर अवॅगॅड्रोनं मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळतं, मॉलिक्यूल मिळतं. काय मिळतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्याचे आता काही इक्वेशन आहेत किंवा फॉर्म्युले आहेत, तुम्हाला मी आता दाखवतो की हे खूप सारे येतात. मॉलिक्यूलच्या बाबतीमध्ये आहे खूप. आता ओके. काय केलं आपण, नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करताना काय केलं, नंबर ऑफ मोल्स घेतले आणि त्याला काय केलं, अवॅगॅड्रो नंबर काय व्हॅल्यू आहे, 6.022 इंटू 10⁻23 यानं मल्टिप्लाय केलं की आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतात. हे फॉर्म्युले, तेवढे फॉर्म्युले आपण चेक करू जे गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये आहे पहिला, तो डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, केल्विनमध्ये करायचं. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, केल्विनमध्ये. आता आपल्याला माहिती आहे की 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती, ते आहे 273.15 केल्विन. 0 डिग्री म्हणजेच किती, 273.15 केल्विन. मग आता आपल्याला काय करायचं, समजा तुम्हाला सांगितलं कन्वर्ट 25 डिग्री सेल्सिअस टू कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, केल्विनमध्ये. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं सांगितलं तुम्हाला, केल्विनमध्ये. मग काय करायचं, काय अवघड नाही. काय करणार तुम्ही, 25 घेणार, डायरेक्टली त्याच्यामध्ये काय करायचं, 273 ॲड करायचं. आता 0.15 ॲड करायची गरज नाही. डायरेक्टली काय करायचं, 273 ॲड करायचं. काय व्हॅल्यू मिळणार आहे, 298 केल्विन मिळालं. काय मिळालं आपल्याला, 290. हे सिम्पल क्वेश्चन्स आहेत, ही क्वेश्चन्स तुम्हाला येतात. म्हणजे काय केलं तुम्हाला दिलेलं आहे, काय आपल्याला की डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे आणि डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, केल्विनमध्ये. समजा उलटं दिलं असेल, काय दिलं असेल तुम्हाला, केल्विन दिले. काय दिले, केल्विन दिले आणि केल्विनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं सांगितलं आपल्याला, तर डिग्री सेल्सिअसमध्ये. केल्विनचं कन्वर्जन कशामध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये. अशा वेळी काय करायचं, डायरेक्टली केल्विनमधून -273 करायचं. काय करायचं, केल्विनमधून -273 करायचं. जे आन्सर येतं ते कशामध्ये येतं, डिग्री सेल्सिअस. बघा सिंपल आहे. डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, तर केल्विनमध्ये. डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये. मग डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करत असताना काय करायचं, +273 करायचं. डिग्री सेल्सिअसचं केल्विन करताना काय करतो आपण,
प्लस 273 करायचं आणि केल्विनचं डिग्री सेल्सिअस करत असेल तर मायनस 273 करायचं. मायनस काय करायचं 273. इतकं सिंपल आहे. मग अजून एक टेम्परेचरचं युनिट आहे फॅरेनहाईट. काय आहे ते फॅरेनहाईट. डिग्री सेल्सिअसचं केल्विन प्लस 273 केलं, केल्विनचं डिग्री मायनस 273 केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाईटमध्ये, डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाईटमध्ये. मग त्यासाठी फॉर्म्युला आहे डिग्री सेल्सिअसच्या फॅरेनहाईटमध्ये. तर 9/5 किती आहे ते 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. काय फॉर्म्युला आहे बघा 9/5 इंटू काय डिग्री सेल्सिअस प्लस काय त्या करायचं 35. म्हणजे तुम्हाला आता समजा इथं काय दिलं असेल डिग्री सेल्सिअस दिला असेल. किती दिलं आहे आपल्याला समजा 25 डिग्री सेल्सिअस दिले आणि तुम्हाला काय करायचं सांगितलं आहे कन्वर्ट करा कशामध्ये फॅरेनहाईटमध्ये. डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं फॅरेनहाईटमध्ये. मग काय करणार आपण हा फॉर्म्युला दिलेला आहे ॲज इट इज घेतला 9/5 डिग्री सेल्सिअस किती दिले 25 मी तर घेतलं 25 प्लस काय करायचं 32. 5 1 जा 5 5 जा काय होणार आहे 9 5 जा काय होणार आहे 45 प्लस प्लस 32 किती झाले 5 प्लस 2 7 77 फॅरेनहाईट. मग अशा पद्धतीचे तुम्हाला एक्झाम्पल विचारला जाईल डिग्रीचं केल्विनमध्ये, केल्विनचं डिग्रीमध्ये किंवा डिग्रीचं फॅरेनहाईटमध्ये. तर हे सिंपल आहेत. डिग्रीचं केल्विनला काय केलं आपण प्लस 273 केलं, केल्विनचं डिग्रीमध्ये काय केलं मायनस 273 केलं. फॅरेनहाईट करण्यासाठी फॉर्म्युला वापरला 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस काय करायचं 32 करायचं. पुढचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला की ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट जसं मग आपण अवोगॅड्रोनं डिवाइड केलं त्या पद्धतीचं आहे. तर की कार्बनचं ॲटॉमिक मास युनिट केलं आपण 1/12. तर बघा याच्यामध्ये काय आहे 1/12 कार्बन किती व्हॅल्यू येते तर ते येते 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम ची व्हॅल्यू येते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला करायचं आहे ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय 1 AMU कशाचं कार्बनचं 1 AMU म्हणजे 1/12 कार्बन किती व्हॅल्यू त्याची 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम आणि हे के जीमध्ये करायचं असेल तर काय व्हॅल्यू होणार 1.66 इंटू 10⁻24 के जीमध्ये. म्हणजे ज्यावेळी आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल पुढे जाऊन आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत त्याच्यावर की अवोगॅड्रो नंबरनं डिवाइड न करता काय करू शकतो आपण डायरेक्टली तर 1.66 इंटू 10⁻27 जर ग्रॅममध्ये पाहिजे असेल तर त्यानं डायरेक्टली मल्टिप्लाय केलं. डिवाइड करण्यापेक्षा काय करू शकतो आपण मल्टिप्लाय करू शकतो 1.66 इंटू 10⁻27 कशामध्ये जर ग्रॅममध्ये पाहिजे असेल तर के जीमध्ये पाहिजे असेल तर त्याला काय करायचं -24 काय करायचं डिवाइड करायचं. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा ते गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण डिग्री सेल्सिअसचं बघितलं त्यानंतर फॅरेनहाईटचं बघितलं त्यानंतर मोल कॅल्क्युलेट केला तो अवोगॅड्रो नंबरनं नंबर ऑफ पार्टिकल कॅल्क्युलेट केले त्यानंतर ग्रॅममध्ये असेल तर कॅल्क्युलेट केला त्यानंतर व्हॉल्यूममध्ये दिला असेल तरी कॅल्क्युलेट केलं. नंबर ऑफ मॉलिक्यूल करायचं असेल तर काय करायचं मोलला डायरेक्टली कशानं मल्टिप्लाय करायचं अवोगॅड्रो नंबरनं मल्टिप्लाय करायचं ते आपल्याला काय मिळणार नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतील. ओके त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आता मी ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे कॅल्क्युलेट करायला तुम्हाला विचारतील ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास कुणाचं कॅल्क्युलेट केलं जातं तर जर जे इलेमेंट ज्यांचं काय प्रेझेंट आहे आयसोटोप प्रेझेंट आहे काय प्रेझेंट आहे आयसोटोप. फॉर एक्झाम्पल कार्बन घेतला तर कार्बन काय करणार आहे कार्बन 12 दाखवतो कार्बन 12 आहे कार्बन 13 आहे कार्बन किती आहे 14 आहे. हे सगळे एक्झिस्ट करतात ते काय करतात सगळे एक्झिस्ट या सगळ्यांचे पर्सेंटेज आणि ते कॅल्क्युलेट केलं किती प्रेझेंट होतात त्यानुसार आपण काय करतो त्यांचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो. काय करतो ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग काय आहे तर सम ऑफ आयसोटोपिक मास काय करतो फॉर्म्युला सम ऑफ आयसोटोपिक मास इंटू पर्सेंट अबंडन्स. बघा म्हणजे कार्बन 12 किती सापडतो तर नियर अबाउट 98% आहे कार्बन 13 नियर अबाउट 1% आहे कार्बन 14 0.001 समथिंग % आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यांचं काय करायचं आहे सम ऑफ आयसोटोपिक मास इंटू काय करायचं आपल्याला पर्सेंटेज अबंडन्स किती पर्सेंटमध्ये आपल्याला काय होतं सापडतं
डिवायडेड बाय काय करायचं, त्याला पर्सेंटेज दिलेला आहे म्हणून त्याला डिवाइड बाय काय करायचं, 100 करायचं. हे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. हे सगळे आपण काय करणार आहे, ज्यावेळी आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत, CETचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत, त्यावेळी तुम्हाला हे सगळे डिटेल समजत जातील. फक्त आपण काय बघतोय की कोणता फॉर्म्युला आहे, त्यानुसार आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येतं ते आता पाहतोय. जेव्हा आपण न्यूमेरिकल घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट काय होतील, या क्लिअर होतील की तुम्हाला कशाचे कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक घेऊ आपण, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, आयसोटोप दिलेला आहे आणि त्याचे एक एलिमेंट नाही, त्याचे 2 आयसोटोप सापडतात. बघा एक्झाम्पल एकच घेऊन आपण तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर करू आपण. त्याचे 2 आयसोटोप, जसे कार्बनचे आपल्याला किती सापडले, 3 आयसोटोप सापडले, तसे एक एलिमेंट आहे, एक एलिमेंट आणि त्याचे आपल्याला किती आयसोटोप सापडतात, तर 2 आयसोटोप सापडतात. हे 2 आयसोटोप सापडतात, त्याचे आपल्याला वेट दिलेला आहे, मास. एकाचं मास किती दिलेलं आहे, 6.015 यू. यू म्हणजे काय, युनिफाईड मास किंवा AMU सेमच. आणि ते किती पर्सेंटमध्ये सापडतं, तर ते सापडतं आपल्याला 8.24%. किती सापडते, 8.24%. आणि दुसरा जो दिलेला आहे एलिमेंट, तर तो एलिमेंट काय, आयसोटोप, त्याचा मास दिलेला आपल्याला 7.016 युनिफाईड. आणि ते किती पर्सेंटमध्ये सापडतं आपल्याला, तर ते सापडतं 91.26%. किती सापडतं हे, 91.26%. बघा आता नीट समजून घ्या. आपण काय सांगितलं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं. आता एक एलिमेंट आहे, आपल्याला एलिमेंट काय कोण आहे सांगितलेलं नाही, पण त्या एलिमेंटचे आपल्याला काय सापडतात, 2 आयसोटोप सापडतात. किती सापडतात, 2 आयसोटोप. ह्या 2 आयसोटोप कोणकोणते सापडतात, त्यांचे आपल्याला काय दिलेलं आहे, मास दिलेलं आहे. किती पर्सेंटमध्ये सापडतं, त्याला म्हटलं जातं पर्सेंटेज अबंडन्स. मग आता फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे बघा, सम ऑफ आयसोटोपिक मास इंटू काय करायचं आहे, पर्सेंटेज अबंडन्स डिवाइड बाय काय करायचं, आपल्याला 100 करायचं. मग आता इथं बघा, हा एलिमेंट आहे, किती मिळाला आपल्याला, 6.015. किती पर्सेंट मिळतो आपल्याला, 8.24%. झालं, हे एकाचं कंप्लीट केलं. प्लस काय करणार, 2 आहेत म्हणून काय केलं, दुसरा घेतला 7.016 इंटू याचं पर्सेंटेज किती आहे, 91 किती आहे, 26. या दोघांची सम करायचे, डिवाइड बाय काय करायचं, त्याला आपल्याला 100. हे सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, की ॲव्हरेज ॲटॉमिक मास. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटेल किती, 6 किती आहे, 6.899 युनिट. हे सॉल्व करा, 6.899 युनिट. तर अशा पद्धतीचे आपल्याला काय येणार आहेत, क्वेश्चन्स येतील कॅल्क्युलेशन करण्यासाठी. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला सांगितले मगाशी की गिवन मास डिवाइड बाय मोलार मास, त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करतो. मोलार व्हॉल्यूम मगाशी व्हॅल्यू दिलेली होती तुम्हाला, मोलार व्हॉल्यूम ॲट स्टँडर्ड गॅस STP ही व्हॅल्यू किती आहे असते, 22.4. काही क्वेश्चन्समध्ये बघा 22.7 पण दिली जाते. त्या व्हॅल्यूला जी दिलेली व्हॅल्यू आहे 22.4, या व्हॅल्यूला ओल्ड व्हॅल्यू ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हटलं जातं. नवीन जी व्हॅल्यू डिस्कवर झालेली आहे ती व्हॅल्यू आहे ती 22.7. किती आहे ते, 22.7. ज्यावेळी क्वेश्चन विचारला जाईल त्या क्वेश्चनमध्ये जर व्हॅल्यू दिलेली नसेल, बघा व्हॅल्यू दिलेली नसेल, अशा वेळी आपल्याला वापरायची ही ओल्डच व्हॅल्यू किती, 22.7. आणि ज्यावेळी तुम्हाला दिली जाईल म्हणजे कोणती दिली जाईल, तर ही दिली जाईल. किती दिली जाईल, 22.7. जी दिलेली असेल तर ॲज इट इज वापरा, जर दिलेली नसेल तर मात्र काय करायचं, आपल्याला 22.4 ही व्हॅल्यू काय करायची, आपल्याला यूज करायची आहे. ओके, त्यानंतर नंबर ऑफ मोल्ड समजलं, गॅस STP. म्हणजे हा पहिला जो पार्ट आहे, त्या पहिल्या पार्टवरचा हा मेजॉरिटी पार्ट आता कंप्लीट झालेला आहे. दुसरे काही एक 2-3 लॉ आहेत, तेवढे लॉ घेऊ. म्हणजे हा पहिला टॉपिक, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, याचे सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर होतील. या कन्सेप्ट सोडून दुसरा कोणताही MCQचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही, 101%. बघा याच्यामध्ये आपले जे लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, हे लॉ तुम्हाला विचारला जाईल. कोणता आहे, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. हा केमिकल कॉम्बिनेशनमध्ये बघा कोणकोणते लॉ आहेत, एक 4 लॉ आहेत. पहिला आहे एक लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय आहे ते, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय लॉ सांगतोय, की कोणतीही रिएक्शन करायचं असेल, काय सांगतोय, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय इन अ केमिकल रिएक्शन.
जी कोणतीही केमिकल रिएक्शन होत असेल तर त्याच्यामधला मास आपल्याला क्रिएट करता येत नाही किंवा काय करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही. एक्झाम्पल बघू आपण, की आपल्याला माहिती आहे कोणती रिएक्शन व्हायची आहे म्हणजे त्याला रिएक्टंट असणार आणि त्याचा काय असणार आहे, प्रॉडक्ट असेल. आपण वॉटरचे एक्झाम्पल बघू, की आपण काय घेतलं, 2 मोल्स ऑफ H2 घेतला, 1 मोल ऑफ O2 घेतला. याच्यापासून काय तयार झालं, 2 मोल्स ऑफ वॉटर तयार झालं. काय तयार झालं, 2 मोल्स ऑफ वॉटर. मास ऑफ काय सांगते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, तर मास ऑफ रिएक्टंट, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू काय असतं, टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. टोटल मास कुणाचं, रिएक्टंट, आणि काय टोटल मास कुणाचं, प्रॉडक्ट. हे दोन्ही काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. हा कोण सांगतोय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता बघितलं याचं की ह्यांचे मास कॅल्क्युलेट केला आपण H2 आणि याचे, तरी देखील सुद्धा आपल्याला सेम येतं बघा. हायड्रोजनचं मास किती आहे, 1 आहे. किती हायड्रोजन आहे, 2. 2 इंटू याला कितीनं मल्टिप्लाय केलं, 2 म्हणजे किती झाले आपल्याला, 4 झाले. ऑक्सिजनचं मास किती आहे, 16 आहेत. किती ऑक्सिजन प्रेझेंट आहेत, 2 आहेत. म्हणजे किती झाले हे 4 झाले, प्लस 16 32 झाले. किती झाले, 32. टोटल किती झाले आपल्याला, 36. कितीही चेक करा. आता काय झालं प्रॉडक्टमध्ये, प्रॉडक्टमध्ये काय ऑक्सिजन किती आहेत, 2. सॉरी हायड्रोजन किती आहेत, 2. ऑक्सिजन किती आहे, 1. म्हणजे किती झाले हे 16 आणि 2 किती झाले, 18 झाले. किती झाले, 18. किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, 2 मॉलिक्यूल. किती मिळाले आपल्याला, 36. म्हणजे जर मास आपण रिएक्टंटचं टोटली कॅल्क्युलेट केलं किंवा प्रॉडक्टचं कॅल्क्युलेट केलं तरी सुद्धा काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. म्हणजे टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. म्हणजेच काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास नायदर बी क्रिएटेड अँड नॉर बी डिस्ट्रॉय इन ए केमिकल रिएक्शन. कोणत्याही केमिकल रिएक्शनमध्ये मासमध्ये कोणताही फरक पडत नाही. ॲज इट इज काय राहणार आहे, मास राहणार आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. काय बघायचं आपल्याला, डेफिनाइट प्रपोर्शन. डेफिनाइट प्रपोर्शन काय सांगतं, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. ते डेफिनाइट प्रपोर्शनमध्ये काय, की जी प्रपोर्शन, जसं आत्ताच एक्झाम्पल बघितलं, H2 प्लस O2 गिव्ज राईज टू काय मिळालं आपल्याला, H2. यांचं जे प्रपोर्शन आहे ते प्रपोर्शन कसं असलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे. अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. आता कॅल्क्युलेट केलं ते वेटचंच कॅल्क्युलेट केलं आपण. जी वेट आहे रिॲक्टंटचं, या ठिकाणची प्रपोर्शन बघितलं बाय वेट जे तयार होणार आहे त्याला काय म्हणलं आपण, की लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. त्यानंतर काय बघायचं आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मल्टिपल प्रपोर्शन, तर समजा 2 इलेमेंट आहेत त्याच्यापासून 2 पेक्षा जास्त कंपाऊंड तयार होतात. 2 इलेमेंट आहेत त्यापेक्षा जास्त कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, की हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, हे दोघे एकत्र आल्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय तयार होतात, प्रॉडक्ट तयार होतात. आता ह्या दोघांचं एकत्र आले, काय केलं आपण, याच्यापासून H2 तयार झाला. हायड्रोजन आला, ऑक्सिजन, हे दोघे एकत्र आले, त्यापासून काय तयार झालं, H2. अजून काय तयार होतात याच्यापासून, काय तयार होतं, H2O2 तयार होतं. काय तयार होतं याच्यापासून, H2O2. आता याच्यामध्ये जर बघितलं, पहिल्या केसमध्ये हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन किती आहे, 1 आहे. आणि ह्याच्यापासून जे कन्वर्ट झालं ते काय मिळालं आपल्याला, H2O. ह्याचा जर रेशो बघितला तो काय झाला, 2:1 झाला. काय रेशो झाला, 2:1. पुढे जाऊन आपण जर H2O2 जर बघितलं तर H आणि O किती घेतले, 2 आणि 2, म्हणजे H2O2 तयार झाला. म्हणजे काय झाला, तो 2:2 आणि ॲक्च्युली काय झाला, तो 1:1. म्हणजे मल्टिपल प्रपोर्शनमध्ये काय सांगितलं जातं, की जो मॉलिक्यूल आहे किंवा इलेमेंट आहे तो मल्टिपल टाइम्समध्ये काय होणार आहे, मल्टिपल टाइम्समध्ये इन्क्रीज होणार आहे. आता ह्या ठिकाणी बघा, ऑक्सिजन किती आहे, 1 आहे. इथे किती आहे, इथे ऑक्सिजन किती आहे, 1. इथे ऑक्सिजन किती झाला, 2. म्हणजे काय केलं आपण, त्याला मल्टिप्लाय केलं 2 न मल्टिप्लाय केलं. तर अशा पद्धतीनं मल्टिपल प्रपोर्शन आहे. शेवटचा एक लॉ आहे अवॅगद्रोज लॉ. तर अवॅगद्रोज लॉमध्ये ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर, हे लक्षात ठेवा. अवॅगद्रोज लॉमध्ये ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशरमध्ये काय होतं, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स. म्हणजेच काय, आपण याला कॉन्स्टंट यूज केला तर सपोज के घेतला, तो काय मिळाला आपल्याला, के इंटू एन. म्हणजेच काय, तर व्हॉल्यूम डिवाइड बाय एन इज इक्वल टू काय मिळाला, के. आता लॉ ऑफ अवॅगद्रो काय सांगतोय, जेवढं व्हॉल्यूम घेतलं जाईल त्या पटीमध्ये त्याचं काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स. जेवढं व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार, त्याचं नंबर ऑफ मोल्स. हे कोणी सांगितलं आपल्याला, अवॅगद्रोज नंबर. तर काही एक्झाम्पल तुम्हाला असे दिले जातील की हे कोणत्या बेसवर आहे, किंवा तुम्हाला सांगितलं जाईल की
एखादं एक्झाम्पल दिलं जाईल आणि विचारलं जाईल की याच्यामध्ये कोणता लॉ वापरलेला आहे किंवा मल्टिपल प्रोपोर्शनमध्ये काही एक्झाम्पल दिले जाईल. फॉर एक्झाम्पल काय दिलं जाईल, CuO आणि काय दिलं, CuO2 दिले, प्लस काय दिलं आहे अजून NaNO3 आणि दिलेलं आहे CaCO3 दिलेलं आहे. परत काय दिलं आहे त्याच्यामध्ये की CO आणि काय दिलेलं आहे CO2 दिले, प्लस काय दिले अजून की N2O4 आणि NO दिलेलं आहे. आता हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत आहे 1, 2, 3 आणि 4. या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर कंपाऊंड डज नॉट डेमॉन्स्ट्रेट द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. म्हणजे आपण मल्टिपल प्रोपोर्शन बघितलं, काय बघितलं, जे इलेमेंट आहे ते ॲज इट इज आहे. इथं हायड्रोजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहे, इथं हायड्रोजन ऑक्सिजन आहे, इथे हायड्रोजन ऑक्सिजन आहे. आता हा CuO जे तयार झालेला आहे तो कशापासून, कॉपर आणि ऑक्सिजन या दोघांचा रेशो जर बघितला तो काय मिळाला आपल्याला 1:1 मिळाला. आता फरक काय झालेला आहे, एक काय होईल, ऑक्सिजनची संख्या मल्टिपल होईल, म्हणजे 1ची काय झाली 2 झाली, म्हणजे त्याचा रेशो काय झाला 1:2. म्हणजे ह्या दोघांमध्ये इलेमेंट चेंज झाले का रे, तर नाही. इलेमेंट पहिल्यामध्ये पण कॉपर आणि ऑक्सिजन आहे, दुसऱ्या कंपाऊंडमध्ये कॉपर आणि ऑक्सिजन आहे. काही चेंज झालं का नाही, याचा अर्थ तो एक्झिस्ट करतोय. तर ह्या केसमध्ये बघा, या ठिकाणी काय दिलेलं Na आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्या NaNO3ला कितीने जरी मल्टिप्लाय केलं तर कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल का, तर नाही. मल्टिपल प्रोपोर्शनमध्ये इलेमेंट चेंज होत नाही, एलिमेंट सेम राहतील, फक्त काय होणार ते मल्टिपल होतील. याचा अर्थ आपल्याला जो एक्झिस्ट करत नाही तो ऑप्शन काय मिळाला आपल्याला, NaNO3 आणि CO3. आता खालचं बघा, CO दिला, याचा रेशो जर बघितला तो 1:1 आहे, इथं काय झालं 1:2. इथेही कार्बन आणि ऑक्सिजन एलिमेंट प्रेझेंट आहे, CO2 मध्ये कार्बन ऑक्सिजन प्रेझेंट आहे. इथं काय झाला N2O4, याचा रेशो जर चेक केला तो काय मिळाला आपल्याला 2:4 मिळाला, तो 1:1 मिळाला. परंतु ह्याच्यामध्ये पण नायट्रोजन एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन आहे, इथेही नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल प्रोपोर्शनमध्ये विचारले जातील. पुढचे ज्यावेळी लेक्चर आपण घेणार आहोत त्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, ह्या टॉपिकवर जेवढे क्वेश्चन्स आलेले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये ते सर्व क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरला त्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.